नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रिया ही किचनमध्ये आलेली असते आणि प्रिया ही किचनमध्ये येऊन आता विचार करते की या सायलीने ना मला धोका दिला, मला हुशारी दाखवली ना, तर आता तुम्ही बघा मी या सायलीला काय करते ते। आणि आता ही अर्जुनला डबा घेऊन गेली ना, तर आता बघा मी हिची कशी मजा करते आणि अंधारात हिला आता कशी हिची धावपळ उडवते ते। असे म्हणत आता पटकन प्रियाने लाईट घरामधली बंद केलेली असते आणि ते बघताच आता इकडे सायली ही प्रेमाने अर्जुनला घास भरू लागते, पण लाईट जाताच आता सायली इकडे तिकडे बघू लागते आणि त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो की अरे वा, लाईटसुद्धा काय मोक्याला गेली। आणि त्यानंतर आता लाईट गेल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे बघू लागतात, तर प्रेमाने सायली आता त्याच अंधारात अर्जुनला घास भरवते आणि अर्जुनला सुद्धा ते सगळं एकदम हायसं वाटलेलं असतं। त्यानंतर आता सायली म्हणते, हे बघा आपण जर असे कॅन्डल लाईट डिनरला बाहेर गेलो असतो तर तिथे इतरही लोक असते आणि मग आपल्याला आपला पर्सनल वेळ त्यांच्यासमोर दाखवता आला नसता आणि आपल्याला एवढं छान जेवण आणि त्याचा आनंद मिळाला नसता। तर अर्जुन म्हणतो की बरोबर आहे आणि बाहेर न जाता एवढं छान सुपर कॅन्डल लाईट डिनर मी कधी इमॅजिनच करू शकत नाही मिसेस सायली, एवढं सुंदर जेवण झाल्याचे अर्जुन बोलतो। आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायली प्रेमाने एकमेकांना घास भरवतात, तर सायलीने आता अर्जुनच्या आवडीचं गाणं देखील लावलेलं असतं आणि त्या म्युझिकच्या सुंदर आवाजात आवडत्या गाण्यात प्रेमाने सायली आता अर्जुनला घास भरवते, तर अर्जुन सायलीला। आणि त्यानंतर आता अर्जुन जेवण खूप टेस्टी झाल्याचं हात करून सायलीला सांगतो। अर्जुन खूप खुश झालेला असतो, तर सायलीला अजून चूर। इकडे आता रविराज हा प्रतिमासमोर असतो, नागराज आणि सुमनसुद्धा तिथे बसलेले असतात। सुमन म्हणते की वहिनी, तन्वी तुम्हाला फोनवर बोलली, त्याचा तुम्ही अजून राग घेऊन बसलात का? ते ऐकून आता रविराज म्हणतो की तन्वी काय म्हणाली? आणि तेवढ्यात आता तन्वीने काय काय म्हटले आणि प्रतिमाने तिला काय काय बोलले हे सगळं आता सुमनच्या डोळ्यासमोर येते। आणि त्यावेळेस प्रतिमाने सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तिला आठवतायत तन्वी असे सांगितले होते, पण तन्वीने म्हटले होते की तुला छोट्या छोट्या गोष्टी तर आठवतात, पण एक व्यक्ती तुला भेटली होती हे तू विसरून गेली आई। आणि आपल्याला प्रियाने कसा आपल्यावरती आरोप केला, वारंवार तो वेड्या ठरवण्याचा कसा विसरभोळेचा प्रिया आरोप करते, यामुळे आता प्रतिमाला वाईट वाटलेलं असतं। आणि त्यानंतर आता सुमन सांगते की तन्वी इथे येऊन गेली होती, ती प्रतिमा वहिनींना भेटली, प्रतिमा वहिनींनी तिला शिरा कसा बनवायचा हे देखील सांगितलं, पण प्रतिमा वहिनीला यातलं काहीच आठवत नाही आहे। ते ऐकून आता रविराज म्हणतो की असं नाही होणार, तर प्रतिमा म्हणते की मी सगळं काही विसरून जाईल का? रविराज म्हणतो घाबरू नकोस, मी आत्ता लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो। आणि आता लगेच रविराजने डॉक्टरला फोन करून उद्याची अपॉइंटमेंट घेतलेली असते। आणि इकडे आता दामिनी देशमुख तिच्या ऑफिसमध्ये आता रात्र होईपर्यंत काम करत बसलेली असते आणि तेवढ्यात आता महिपत दरवाजा उघडून आता दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये येतो। महिपत आता दारू पिलेला असतो। समोर दामिनीला बघताच आता पुन्हा महिपत दामिनीला हात जोडून आता म्हणतो की सॉरी जंटलमन, मला कळलंच नाही। आणि पुन्हा महिपत बाहेर जातो, झोकांडे घेत बाहेर जाऊन दरवाजात जाता जाता महिपत म्हणतो की आता येऊ का आत? दामिनी सगळं काही बघत असते आणि दामिनी महिपतला आतमध्ये बोलावते आणि महिपत आता खुर्चीवर बसता क्षणी दामिनी म्हणते की शुद्धीत असताना काही करता येत नाही, म्हणून आता दारू पिऊन येत डेअरिंग वाढवली वाटतं थोडीशी। आणि हा जोडतच आता महिपत म्हणतो की हिमतीचा प्रश्न नाही, बापाच्या काळजाचा प्रश्न आहे। आणि त्यानंतर आता दामिनी म्हणते की हे बघा, तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची आणि मग माझ्याकडे यायचं, चला निघा। महिपत म्हणतो की दामिनी बाई यावं असं काय करताय, माझ्या पोरीचा प्रश्न आहे आणि माझ्या पोरीची केस आता मी तुम्हाला दिली अपॉइंटमेंटचं, प्लीज तुम्ही काही बोलू नका आता। आणि आता इकडे दामिनी देशमुख म्हणते की अहो तुमची मुलगी जेलमध्ये आहे, तेव्हा जेलमध्ये पोलीस तिला काही करू देणार नाही। आता महिपत म्हणतो की अहो जेलमध्ये तिला अर्धमेली तर करू शकतात ते। आणि इकडे आता महिपत म्हणतो हे बघा, मी तुमच्याशी बोलायला आतमध्ये आलो आणि तरी तुमची हात जोडून माफी मागितली, पण तिथे माझा लेकीचा छळ चाललाय, छळ मांडलाय त्यांनी, छळ। तेव्हा आता लगेच दामिनी म्हणते की छळ मांडलाय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे आणि काय झालं? इकडे आता डिनर झाल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघा तुम्ही आता काही काळजी करू नका, त्या साक्षीपर्यंत पोहोचण्यासाठी मी आता कसे पुरावे गोळा करतो आणि त्या साक्षीला कसा काय
कायमचा जेलचा दरवाजा दाखवतो ना, ते तुम्ही फक्त बघतच राहा. आणि त्यानंतर आता महिपत सगळी गोष्ट सांगू लागतो. महिपत म्हणतो की माझी जी साक्षी आहे ना, तिथे गरीब गाईसारखं त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते आणि ती हवालदारीन ती तिच्या तोंडावरती टबातलं पाणी फेकून मारते. ते ऐकून आता डोळ्यावरचा चष्मा काढत दामिनी म्हणते की म्हणजे साक्षीवरती एवढ्या रात्री तिथे इंटरॅक्शन चालू आहे तर. आणि ते ऐकताच आता महिपत म्हणतो की म्हणजे तर आता लगेच दामिनी म्हणते की अरे वा, आणि आता तुम्ही एक काम करा, तुम्ही जसे आता दारू पिऊन आलेत ना तसे 1 पीस तुम्ही डायरेक्ट आता घरी जायचं, झोपायचं आणि उद्या सकाळी कपभर ब्लॅक कॉफी पिऊन माझ्याकडे यायचं. आणि उद्या आपण साक्षीला जेलमधून सोडवण्याची पहिली पायरी चढणार आहोत. आणि ते ऐकताच आता महिपतला खूप आनंद झालेला असतो. आणि ही लेडी कॉन्स्टेबलने केलेला जो मूर्खपणा आहे ना, तो आपल्या पथ्यावर पडणार आहे असे आता दामिनी देशमुख बोलते. आणि त्यानंतर आता दामिनी म्हणते की असेच एक एक पायरी चढत आपण साक्षीला जेलमधून बाहेर काढणार आहोत. आणि त्यामुळे महिपत खूप आनंदून गेलेला असतो. इकडे आता रामनवमी असल्यामुळे कल्पना पूर्णाजी सगळेजण बसलेले असताना कल्पना विचारते, पूर्णाजी रामनवमीचं गोडाचं काहीतरी करूयात ना. तर पूर्णाजी म्हणते की आपलं कुटुंब एकत्र राहावं यासाठीच आपण ही जे सगळे सण वगैरे साजरे करतो, बरोबर ना. तर कल्पना म्हणते हो. आणि इकडे आता पूर्णाजी म्हणते की आपलं कुटुंब तर आता दुभागू राहिलंय. तेव्हा आता प्रिया सायलीकडे तिरप्या नजरेने बघते आणि म्हणते घरातल्या काही माणसांना देखील तसंच वाटतंय पूर्णाजी म्हणते प्रिया अगं मी तुझ्या बाबांबद्दल बोलतोय. आपलं नातं कायमचं संपलंय असे सांगून ते निघून गेले. कल्पना म्हणते की असं काय करता, कुठे नातं संपणार आहे, आपण प्रतिमाला बोलू, ती येईल ना. लगेच पूर्णाजी म्हणते की एका दिवसासाठी येईल आणि पुन्हा लगेच निघून जाईल. आणि नवऱ्याशिवाय येईल बिचारी, आणि त्या बिचारीला सुद्धा किती वाईट वाटत असन, नवऱ्याशिवाय तिला इथे यावं लागतं म्हणून. कल्पना म्हणते पूर्णाजी भाऊजींचा राग जाईपर्यंत आता आपल्याला वाटच बघायला हवी, आणि याशिवाय दुसरं काय आहे. तेवढ्यात नाटक करत आता प्रिया रडायला लागते आणि म्हणते की बाबा मला म्हणाले होते ना तुझ्यासाठी मी मेलो, मला ते कायम डोळ्यासमोर दिसतंय पूर्णाजी. कल्पना म्हणते की तन्वी तू काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. इकडे आता किल्लेदाराच्या घरी सकाळी सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात. प्रतिमा आता नाश्ता तयार करते आणि रविराजला वाढते. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की हे बघा, आज तुम्ही घरीच आहात आणि कुठे जाणार नाहीत का ऑफिसला वगैरे, आणि चला उपमा बनवलाय, नाश्ता करून घ्या. रविराज आता दुसरीकडे मान करून बसलेला असतो. नागराज म्हणतो की दादा तुला वहिनी काहीतरी विचारते. रविराज म्हणतो की माहिती, काल प्रतिमा दरवाजा लावून बसली होती, पण त्याचा अर्थ असा होत नाही की आज तिच्यावरचा माझा राग गेलाय म्हणून. तेवढ्यात आता सुमन म्हणते की भाऊजी तुम्ही हा राग आता किती दिवस असा धरून बसणार आहात. सुमन म्हणते की आशाने वहिनीची तब्येत बिघडायला नको. रविराज म्हणतो की मी तिची व्यवस्थित काळजी घेतोय आणि मला कळतंय ते. रविराज म्हणतो की प्रतिमा आता जो काही सोक्षमोक्ष आहे तुझ्या तब्येतीची, एकदा काय प्रॉब्लेम आहे ना ते डॉक्टरांकडे जाऊन बघायलाच हवं. आणि आवर प्रतिमाला सुद्धा आता राग येऊन प्रतिमा तिथेच खुर्चीवर बसते. रविराज म्हणतो की नागराज तुझ्या वहिनीने ऐकलं नाही का. सुमन म्हणते की माझ्यावरती जर असा रागावून बोलणार असाल तर मी कुठेच येणार नाही. सुमन माझी चूक आहे का त्यांची सांग ना. तर सुमन म्हणते की या तुमच्या भांडणामध्ये ना प्रतिमा वहिनींच्या तब्येतीची हेळसांड व्हायला नको एवढंच. इकडे आता प्रतिमा म्हणते की आपलंच माणूस जर आपल्याशी नीट वागत नसेल तर तब्येत जपून तरी काय उपयोग. प्रतिमाकडे बघत आता रविराज म्हणतो की आता बरा मी तुला आपलं माणूस वाटतो. त्या मुलीचं परस्पर तू लग्न लावून दिलं त्यावेळेस नव्हती का आठवण आली आपल्या माणसाची. आणि त्यानंतर आता रविराज म्हणतो की प्रतिमा तूच मला अंधारात ठेवलं ना, सगळ्यात जास्त दुःख मला त्याचं झालं आणि मला भूकही नाही असे म्हणत रविराज रागाने आतमध्ये निघून जातो. इकडे आता रामनवमी निमित्त सुभेदारांच्या घरामध्ये पूजा असते आणि सायली, विमल आणि त्यानंतर आता इकडे राम जन्माची सगळी तयारी करत असताना तन्वी ही आता पूर्णाजी समोर बसलेली असते. पूर्णाजी आता राम जन्माची सगळी काही पूजा अर्चा तिच्या घरी कशी चालायची ते सगळं आता तन्वीला सांगू लागते. पूर्णाजी म्हणते की माझ्यानंतर कल्पना हे सगळं काही करायची. आणि आता कल्पना तेवढ्यात आता प्रियाला म्हणते की तन्वी अगं या वर्षीची श्रीराम जन्माची सगळी पूजा तू करायचीस बरं का. तर आता तन्वीचा चेहरा पडतो. प्रिया विचार करते की ही बाई आता मला काय काय करायला लावणार आहे काय माहिती. पूर्णाजी म्हणते की करशील का गं. तन्वी म्हणते की हो हो करेल ना, मला करायला खूप आवडेल पूर्णाई.
आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की मी एक काम करू का, मी ना आईकडे जाते, त्या दिवशी आईकडून कसे शिरा कसा बनवायचा शिकून आले होते आणि इकडे तशीच आता आईकडे जाऊन एखादा गोडाचा पदार्थ शिकून येते. तर आता कल्पना म्हणते की अगं वेडाबाई, रामाचा जन्म 12 वाजता होतो आणि तेवढ्या वेळात तू हे सगळं कसं करणार आहे. तेवढ्यात आता सायली म्हणते की आई, मी प्रसादाचा शिरा बनवून ठेवला आहे आणि बाकीची जी काही तयारी करायची असेल ती करेल ती. तेव्हा आता तन्वी म्हणते की मी एक काम करते, मी हार बनवते आणि पटकन पळत पळत प्रिया आता कल्पना शेजारी येऊन बसते आणि आता सुई दोरा घेऊन त्यामध्ये फुलं ओढू लागते. तेवढ्यात आता विमल म्हणते की तन्वीताई, ते फुलं नका घेऊ, तिकडे ते टवटवीत उमललेली फुले घ्या. आणि प्रिया म्हणते हो हो, तेच घेणार होते मी. आणि तेवढ्यात आता सुईमध्ये फुले ओवत असताना ती सुई आता तन्वीच्या बोटात शिरते. मोठ्याने तन्वी आई ग असे करत तो सुई दोरा फेकून देते आणि पटकन प्रिया म्हणते की माझ्या बोटातून किती बागा रक्त येतंय. आणि लगेच प्रिया आता बाजूला होते. आणि त्यानंतर आता तन्वी बाजूला निघून जाता सायली ते फुलाचं ताट घेते आणि म्हणते की थांबा आई, मी हार बनवते. पटकन आता सायली ही ते फुलं आपल्या शेजारी घेऊन येते आणि विमलला म्हणते की विमलताई, तुम्ही प्रसाद जरा काढून ठेवता का, तोपर्यंत मी जरा हार बनवते. विमल म्हणते हो हो. तर कल्पना, पूर्ण आजी सगळं ते सायलीचा प्रकार बघत असतात. तेवढ्यात आता प्रिया तिथे येते. तर कल्पना म्हणते प्रिया, ते देवाऱ्यातील कलश आहे ना, ते जरा इकडे घेऊन ये ना, आपण ते पूजेसाठी ठेवायचं आहे. तर प्रिया म्हणते हो आई, आणते ना मी. आणि तेवढ्यात आता तन्वी ही देवाचा तांब्या घेऊन तो पाण्याने भरून तिथे येते. पण आता तन्वीचा पाय थोडासा सटकतो आणि हात थरथरतो. तर त्या कलशातील पाणी सायली समोर पडते. सायली म्हणते की अगं काय करतेस तन्वी, जरा हळूच. तर पूर्णाजी ते बघून तन्वीला म्हणते की अगं तन्वी, असे कामं जरा हळू करायचे असतात. तन्वी म्हणते की त्याचं काय आहे ना, माझं बोट दुखतंय ना, म्हणून जरा हात हल्ला. आणि प्रिया आता तो तांब्या सायलीकडे देते. तेव्हा कल्पना म्हणते की तन्वी, तू माझ्या शेजारी येऊन बस. आणि तन्वी आता कल्पना शेजारी बसते. पूर्णाजी आता सायली कसं काय पूजा करते ते सगळं बघत असते. आणि सायलीने आता रामासाठी एक छोटासा मोगऱ्याचा सुंदर असा हार बनवलेला असतो. आणि त्यानंतर आता प्रेमाने रामासाठी पाळणा तयार करून आता त्या पाळण्यामध्ये रामाची प्राण प्रतिष्ठा करून आता रामासमोर आता तो प्रेमाने सायलीने गजरा घातलेला असतो. आणि त्यानंतर सायली आता स्वतःला हळदी कुंकू लावते. पूर्णाजी आता ते सगळं बघत असते. आणि पूजेची सगळी तयारी करून पूजा करून सायली आता प्रेमाने रामाला पाळण्यात घालून आता हात जोडते. कल्पना आणि आता प्रियाने सुद्धा हात जोडलेले असतात. इकडे आता अर्जुनने ऑफिसमध्ये येऊन दामिनीला फोन केलेला असतो. पण दामिनी अर्जुनचा फोन काही उचलत नसते. तेव्हा आता अर्जुनला राग येतो आणि तेवढ्याच चैतन्य तिथे आलेला असतो. चैतन्य आता अर्जुनकडे बघतो. अर्जुन आता रागाने वैतागून फोन टेबलवर फेकून देतो. तर चैतन्य म्हणतो काय झालं अर्जुन. डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की अरे, ती दामिनी ना माझा फोनच उचलत नाही. मला वाटलं होतं की तिला फोन करून आपल्याला काही माहिती मिळेल आणि पॉझिटिव्हिटीने आपण काम करू. चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू कसा विचार करतोयस, अरे ती अपोजिशनची वकील आहे, ती तुझा फोन कसा घेईल. अर्जुन म्हणतो की मला वाटलं तिने जर फोन उचलला असताना तर ती आपल्या केसविषयी काय काय विचार करते हे मला कळलं असतं. इकडे आता चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन, तू एक काम कर, मी अर्जुन सुभेदार असं समज आणि तू दामिनी देशमुख आहे. आणि तू दामिनी देशमुख आहे तेव्हा सगळ्यात अगोदर साक्षीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तू कोणता विचार करशील. तर आता अर्जुन म्हणतो की मी हा विचार करेल की त्या अर्जुन सुभेदाराने साक्षीला जेलमध्ये कशासाठी टाकले. चैतन्य म्हणतो की अगदी बरोबर, आणि मग तू काय करशील. तर आता अर्जुन म्हणतो की त्यानंतर मी सर्वात अगोदर साक्षीला जाऊन भेटेल आणि जेलमध्ये साक्षीला कुणी त्रास देतंय का याची चौकशी करील. अर्जुन म्हणतो की नाही रे, दामिनी अशी बाई आहे ना, ती काहीही करू शकते, आपण तिच्याविषयीचा विचार करू शकत नाही चैतन्य. इकडे आता पूर्णाजी म्हणते की हे बघ 12 वाजत आले, आता आपल्याला पूजेला सुरुवात करायला हवी. इकडे आता लगेच विमल म्हणते की पण राम जन्मासाठी पाळणा गावा लागतो. वहिनी, मला काय वाटतं की प्रिया मॅडम
पाळणा गाणार आहात का? प्रियाला काही आता पाळणा येत नसतो. कल्पना म्हणते की एक काम करा पूर्णाजी, तुम्हीच गा. तर पूर्णाजी म्हणते नाही नाही, माझ्या आवाजाला प्रॉब्लेम आहे, मला नाही गाता येणार. तर आता तेवढ्यात विमल म्हणते की मग सायलीताई गातील ना, कृष्ण जन्माच्या वेळेससुद्धा त्याच गातात ना, तेव्हा रामाच्या जन्माच्या वेळेससुद्धा त्याच गातील, म्हणजे रामचंद्र प्रसन्न होतील. ते ऐकून आता विचार करत पूर्णाजी म्हणते की कल्पना हे बघ, आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे बरं का. आणि त्यानंतर आता सायली ही रामाला पाळण्यात बसून छानपैकी रामाला झोका देऊ लागते आणि सायलीने अतिशय सुंदर असा रामचंद्रांचा पाळणा गायलेला असतो. कल्पना पूर्णाची सायलीच्या आवाजाने आणि त्या पाळणाने आता मंत्रमुग्ध झालेल्या असतात आणि खुश झालेल्या असतात. आणि त्यानंतर आता इकडे सायली एक भयानक आयडिया करते आणि सायली आता प्रतिमा आत्याला फोन करते आणि म्हणते की माझ्यासाठी तुम्ही एक काम करताल का? तुम्ही संध्याकाळी सगळ्या सुभेदारांना तुमच्या घरी बोलावण्याचं आमंत्रण देताल का माझ्यासाठी? मला माहिती आहे, पण तुम्ही ते करताल का? तर लगेच आता प्रतिमा होकार देते आणि प्रतिमा कल्पनाला फोन करून संध्याकाळी भजन असल्याचं त्यांना आमंत्रण देते. पूर्णाची कल्पना आता ह्या किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. तर आता सायली आता बाबाच्या वेशात आता त्यांच्यासमोर कीर्तन करताना आपण बघणार आहोत. तर आता सायलीच्या कीर्तनाने पूर्णाजी आणि कल्पना कशा खुश होतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.